अर्थातच रवींद्र दंगेकरांनी केलेल्या आरोपाची आहे, कारण चंद्रकांत पाटलांमार्फत माझ्यावर मकोका लावण्याची तयारी सुरू आहे. समीर पाटील पोलिसांसोबत तयारी करतोय असा थेट आरोप रवींद्र दंगेकरांनी केलेला आहे. पोलीस म्हणतायत आदेश येण्याची वाट पाहतोय असंही दंगेकरांचं म्हणणं आहे. पाहूया आपण. माझे काही गुन्हे आहेत आणि खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची याची तयारी चालू झाली. म्हणून माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत. त्यांनी म्हणलं दंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्यावर दाखल करायचं. म्हणून म्हणलं मी काय केलं असं. आता आपण बसलोय इथं, माझ्या पलीकडे कोण काय चर्चा करतं हे मला माहित नाही, पण इथे येऊन स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष करून की दंगेकर कुठे सापडतोय का, मग आता त्यांनी मौका कसा करायचा किंवा तडीपार कसं करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या डोक्यातला प्लॅन मला माहित नाही. पण मला पोलीस खात्याने सांगितलं की तुमच्याकडची बी तयारी आमची चालू आहे. तर मी साधा प्रश्न की मी कुठल्याही जे काय माझ्यावर त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल. आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड गप बसत हे कोणी मनात आणू ना. मी फक्त म्हणतो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता. मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली, मी दंगेकरांकडे आबरू नुकसान भरपाई दावा दाखल करेन, मी 100 कोटीचा मालक आहे, मी हे करतो, मी ते करतो. मी म्हणलं आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज नाही पुणेकरांना चॅलेंज देतोय, तुम्ही दंगेकर पुणेकर, माझा तसं मानलं गेलं तर निलेश घ्यावाचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कडे येणार नाही. पण मला त्रास नाही, पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्या बोलणं हे कर्तव्य माझं. आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हणला माझ्याकडे एकही केसेस नाही. तर मी त्याच्या सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत. पुण्यातील गुन्हेगारीवर बोलणं माझं कर्तव्य असं दंगेकर म्हणतायत. मंत्र्यांनाच प्रश्न विचारले जाणार असंही दंगेकरांचं म्हणणं आहे. पुण्यात आज सर्वसामान्यांना नीट जगता येत नाही, पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे असा दंगेकरांनी या ठिकाणी वक्तव्य केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.